नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण नवोदय विद्यालयाची तयारी करत आहोत मॅथ या विषयाची. तर त्यामध्ये आज आपला नवीन चॅप्टर सुरू होणार आहे, तो म्हणजेच दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया. तर जे काही दशांश अपूर्णांक आहे त्यामध्ये ज्या काही मूलभूत क्रिया म्हणजे जे आपल्या 4 मूलभूत क्रिया असतात, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हे आपण आतापर्यंत असं साध्या ह्याच्यामध्ये केलेल्या आहेत या क्रिया, परंतु आता आपल्याला काय करायच्या आहेत, दशांश अपूर्णांकामध्ये करायच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. आपला स्वाध्याय आहे 4.1. यातील पहिला प्रश्न आपण घेऊयात. बघा, प्रश्न पहिला आहे 144.144 ला 12 ने भागल्यावर भागाकार किती येतो? तर प्रश्न तुम्हाला दिसतच आहे. आपल्याला काय सांगितलं आहे? तर आपल्याला करायचा आहे भागाकार. बघा, प्रश्न पहिला. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? 144.144 ला कितीने भागायचं आहे? तर त्याला भागायचं आहे 12 तर आपण डायरेक्टली काय करूया? उभ्या पद्धतीनंच भागाकार करून घेऊया. या पद्धतीने भागाकार केला म्हणजे तुम्हाला काय होईल? समजायला सोपं जाईल. बघा, मी काय करणार? 12 एक 12. आलं लक्षात? त्यानंतर 14 मधून 12 गेले, खाली राहिले 2. त्यानंतर हे 4 काय केले? इथं घेतले. मग किती झाले? 24 झाले. आता 12 दोन्ही 24. 12च्या पाड्यात 2 नंबरला आहे 24. आलं लक्षात? मग आता इथं काय झालं? 0 0 बाकी राहिली. त्यानंतर काय करा? इथं दशांश आहे म्हणून इथं उत्तरामध्ये भागाकारात सुद्धा काय करा? दशांश देऊन टाका. त्यानंतर इथलची एक संख्या इथं घेतली तर भाग जाणार आहे का? जात नाही. म्हणून काय करा? दशांश देऊन एक 0 द्या आणि ह्या 4 ला पण इथं घ्या. आता बघा, 2 संख्या घ्यायच्या होत्या म्हणून आपण काय केलं? हा 0 दिलेला आहे. हा सरळ सरळ नियम आहे भागाकाराचा, ते तुम्हाला माहीतच असेल. तर यानंतर मग आपण काय करणार? 12 एक 12. मग बघा, 14 मधून 12 गेले, खाली राहिले 2. मग त्यानंतर हे राहिलेले 4 इथं घेणार आणि 12 दोन्ही 24. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला भाग घालू शकता. बघा, आपलं उत्तर आलेलं आहे 12.012. बघा ऑप्शन मध्ये, तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. आता बघा, त्यानंतरचा प्रश्न आहे. मी इथं तुम्हाला बोर्डवर लिहून घेते आणि त्याचं काय करायचं आहे आपल्याला? एकंदरीत ते सोल्युशन त्याचं आपल्याला द्यायचं आहे. बघा, प्रश्न काय आहे? आपण या ठिकाणी आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काढत आहोत. 0.4 किंवा 0.4 भागिले 0.04, नंतर इथं अधिक आहे. त्यानंतर 0.04 भागिले 0.4. तर आपल्याला काय करायचं आहे? यांची बेरीज करायची आहे आणि हे छेदस्थानी आहे म्हणजे याचा काय करायचा आहे? भागाकार करायचा आहे. आता बघा, तुम्ही अनेक पद्धतीनं हे गणित कसं सोडवायचं किंवा अशा पद्धतीचे गणित कसे सोडवायचे, हे वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या मेथडनं पाहिलेलं असेल. परंतु सोपी आणि लक्षात राहण्यासारखी पद्धत आहे ती म्हणजे, बघा, आता हे जर दशांश काढायचा असेल तर काय करायचं? वर जेवढ्या स्थळानंतर दशांश आहे तेवढे शून्य काय करायचे? खाली द्यायचे आणि छेदामध्ये जेवढ्या स्थळानंतर दशांश आहे तेवढे शून्य काय करायचे? अंशात द्यायचे. म्हणजे याची मांडणी कशी होईल बघा, मी इथं करून दाखवते. बघा, खाली काय आहे? 2 स्थळानंतर दशांश आहे. म्हणून मी 4च्या नंतर काय करणार आहे? 2 शून्य देणार आहे. आलं लक्षात? त्यानंतर अंशामध्ये 1 स्थळानंतर दशांश आहे म्हणून या 4च्या नंतर मी काय करणार आहे? 1 शून्य देणार आहे. आलं लक्षात? तीच प्रोसेस मी इकडं पण करणार आहे. म्हणजे बघा, इकडं छेदामध्ये काय आहे? 1 स्थळानंतर दशांश आहे म्हणून मी काय करणार? 4 वर 1 शून्य देणार आणि इथं अंशामध्ये 2 स्थळानंतर काय आहेत? दशांश आहे म्हणून खालच्या 4 वर मी 2 शून्य देणार. आलं लक्षात? हो. आता
इथं तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एक तर तुम्ही इथं काटाकाटी करून घेणार आणि त्याच्यानंतर बाकीची प्रोसेस करणार किंवा मग डायरेक्टली काय करणार, तर तिरपा गुणाकार करणार. कारण की यांचे छेद काय नाहीयेत, समान नाहीयेत. म्हणून आपण या ठिकाणी तिरपा गुणाकार करून मग त्यांची बेरीज करणार. कोणत्याही पद्धतीने केलं तरी उत्तर तेच येणार आहे. तर मी काय करते आता तिरकस गुणाकार करते. म्हणजे तुमच्या सरळ-सरळ लक्षात येऊन जाईल. आता इथंच करते म्हणजे मला इथं काय मिळणार नाही, जागा राहणार नाही. बघा 400 गुणिले 400, 400 गुणिले 400 कंसात टाकते त्याला. नंतर अधिक बघा 40 गुणिले 40, 40 गुणिले 40. छेदामध्ये काय करणार आहे, तर 400 गुणिले 40 किंवा 40 गुणिले 400 केलं तरी पण चालेल. आता बघा यांचा करायचा आहे गुणाकार. मग ते गुणाकार कसा करणार, तर 4 चोक 16. 4 चोक किती होतात? 16 होतात. आणि हे 2 शून्य आणि ते 2 शून्य किती झाले? 4 शून्य वरी देऊन टाका. त्यानंतर अधिक बघा 4 चोक 16 आणि हा एक शून्य आणि हा एक शून्य झाले किती? 2 शून्य. त्यानंतर खाली बघा इथं काय झाले 4 गुणिले 4 किती झाले? 4 चोक 16 आणि हे 2 शून्य आणि ते 1 शून्य म्हणजे किती शून्य? 3 शून्य. आलं लक्षात? किंवा मग इकडं तुम्ही ते मांडून करू शकता. परंतु सोपे आहे. या ठिकाणी जास्त काही अंकाला जास्त अंकानं गुणायचं नाहीये. शून्यमध्ये असल्यामुळं हा गुणाकार सोपाच आहे. बघा त्यानंतर काय करणार यांची बेरीज करा. म्हणजे यांची बेरीज कशी होणार बघा. 16 वर किती शून्य आहेत? 4 शून्य आहेत. त्यानंतर दुसऱ्या 16 वर 2 शून्य आहेत. बरोबर एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान लिहूनच घ्या. म्हणजे काय होईल तुम्हाला बेरीज करायला सोपी जाईल. बघा हे 2 शून्य इथे घेतले नंतर हा 6 1 हे 6 1 म्हणजे या ठिकाणी आपल्याला किती उत्तर मिळाले? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 आणि लक्ष. 1,61,600. त्यानंतर आपण ते इथे लिहून घेऊया. 1,61,600 आणि भागिले जेवढे आहेत ते खाली देऊन टाका. बघा 16,000 आहेत भागिले म्हणे. भागिलेमध्ये किती आहेत? 16,000 आहेत. मग आता काय जे कटतंय ते काढून टाका. म्हणजे हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. आलं लक्षात? मग काय करणार 160. तर बघा 160 एका 160 म्हणजे काय आलं इथं 1 आणि त्याच्यानंतर बाकी किती उरली? 1 उरलेला आहे. तर आता हे झाले 16. हं. आता 160 न काय 16 ला भाग जाणार आहे का? जाणार नाही. बघा मी इथं तुम्हाला करून दाखवते भागाकार. आपलं उत्तर आलं होतं 1,61,600 भागिले 16,000. भागाकार तुम्हाला इथं करून दाखवते मी. 61,600 भागिले किती आहेत? तर बघा हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कटले तर खाली राहणार आहेत 160. तर बघा आता काय होणार आहे ह्यानं आपल्याला भागायचं आहे. 160 दाही किती होतील असा जर आपण विचार केला तर 160 ला जर आपण 10 न गुणलं तर काय होणार आहेत हे 16 ला 16 येतील आणि हे 2 शून्य जशास तसे. म्हणजे आपल्याला इथं पहिल्यांदा आपण 10 न भाग घालूया. आलं लक्षात? मग त्यानंतर बाकी किती उरणार आहेत? 16 उरणार आहेत. है की नाही? मग या 16 ला काही भाग जातंय का? 160 न जात नाही. म्हणून आपण इथं दशांश दिला आणि काय केलं इथं शून्य घेतला. आता बघा मग काय होणार आहे 160 एक 160 आलं लक्षात? आणि त्यानंतर तुम्हाला जे काही राहिलेले शून्य आहेत ते तुम्ही काय करणार आहात? इथं उत्तरामध्ये इथं देऊन टाका. आलं लक्षात? मग बघा बरं ऑप्शनमध्ये असं उत्तर कुठं आहे का? काय पाहिजे आपल्याला उत्तर? 10.10 बाकीचे 0 दिले तरी चालतात, नाही दिले तरी चालतात. ऑप्शनमध्ये पहा. तर बघा ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे 10.1 असं उत्तर दिलेलं आहे. असं जरी दिलं तरी पण चालतंय. कारण याच्यानंतरचा शून्य घेतला तरी चालतंय, नाही घेतला तरी चालतंय. तर ऑप्शन कोणतं बरोबर आहे आपलं? तर ऑप्शन ए हे आपलं योग्य उत्तर आहे. तर आपण उत्तर तर काढलेलंच आहे. आणखी दुसऱ्या पद्धतीने पण मी तुम्हाला इथं समजून सांगते. बघा, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. आणखीन एक दुसरी पद्धत सांगते तुम्हाला. बघा, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटले.
आता करायची काय यांची बेरीज करायची. किंवा मग इथं पण काटाकाटी होती बघा. 4 एक 4, 4 धाई 40. त्याचबरोबर 4 एक 4, 4 धाई 40. म्हणजेच काय उरलं काय तर इथं लिहून घ्या. तर 10/1 अधिक 1/10 असं उरलेलं आहे. मग आता काय करा, यांची बेरीज करा. कशी करणार? तर यांचा गुणाकार 10 गुणिले 10 किती होणार आहे? 100. त्याच्यानंतर 1 गुणिले 1 एकच राहणार आहे आणि 10 एक 10. खाली 1चा आणि 10चा गुणाकार केला तर 10 राहिले. मग किती होणार? 101 भागिले 10. तर इथं कशी काटाकाटी करणार किंवा भाग कसा देणार? तर बघा 10 10 10 100. 10च्या पाड्यामध्ये 10 नंबरला 100 आहेत. त्यानंतर खाली किती उरला? 1 उरलेला आहे. तर मग त्या 1 साठी आपण काय केला? दशांश दिला. मग 1 वर काय आला? 0 आला. तर 10 एक 10. किंवा तुम्हाला इथं करून दाखवू का? बघा इथं भागाकार करून दाखवते. 110 ला मग मी काय केलं? 10 न भागलं. कसं भागलं? तर बघा 10 10 100. इथं दिला मी 100चा भाग. मग इथं बाकी काय उरली? 1 उरली. मग इथं दशांश देऊन त्याच्यावर काय केलं? एक शून्य घेतला आणि 10 एक 10. बघा 2 पद्धतीने मी तुम्हाला हे गणित करून दाखवलेलं आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल, जे योग्य वाटेल ते तुम्ही लिहून घ्या किंवा हे बी लिहून घ्या, ते बी लिहून घ्या. जे तुम्हाला कामाला येईल ते तुम्ही यूज करा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला तिसरा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, की 6.666 त्याचबरोबर 6.66 आणि 6.06 यांची बेरीज किती? तर मी इथं काय करते, मांडते संख्या म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा 6.666 त्यानंतर यांची करायची आपल्याला बेरीज 6.66 आणि तिसरी संख्या आहे 6.06. तर जर तुम्ही काय केलं, की हे जे काही दशांश आहे, दशांशच्या खाली दशांश नाही दिला, कुठे येडं-वाकडं जर तुम्ही लिहिलं, तर तुमचं काय होणार आहे? गणित चुकणार आहे. त्यासाठी दशांशची बेरीज, वजाबाकी करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुमचा दशांश काय आला पाहिजे? एकाखाली एकच आला पाहिजे. त्याचबरोबर आपण बाकीच्या संख्यांची बेरीज करताना काय करतो? एकक स्थानाखाली एकक स्थान, दशक स्थानाखाली दशक स्थान, शतक स्थानाखाली शतक स्थान. त्या पद्धतीनं तिथं जसा विचार करतो, तसं इथं काय करायचं आपल्याला? दशांशचा विचार करायचा आहे. तर बघा, तुम्हाला सोपं जावं म्हणून तुम्हाला सांगते, की या आता इथं शून्याच्या खाली काय नाही म्हणून इथं एक शून्य द्या, इथे एक शून्य द्या. शून्याला काही किंमत नाही, परंतु आपल्याला बेरीज करत असताना काय होणार नाही? अडथळा येणार नाही. बघा 6 आणि 0 किती होतात? तर 6च होतात. 6 एक 6, 6 2 12, 6 त्रिक 18. म्हणजे या ठिकाणी किती होणार आहेत? 18. हातचा आला 1. आता बघा 6 आणि 6 12 आणि हातचा आलेला आहे 13. 13ला 3 हातचा आला 1. आता दशांशच्या खाली बरोबर आधीच दशांश देऊन टाका. आलं लक्षात? आता बघा 6 एक 6, 6 2 12, 6 त्रिक 18 आणि हातचा आलेला आहे 19. तर बघा 19.386 असं उत्तर आहे का ऑप्शनमध्ये? तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न होता हा. यानंतरचा प्रश्न घेऊया. बघा, तर आता आपल्याला प्रश्न 4था सोडवायचा आहे. काय सांगितलं आहे याच्यामध्ये? तर 154 गुणिले 18 बरोबर 2772 उत्तर येतंय. तर या ठिकाणी आपल्याला दशांशमध्ये संख्या दिलेली आहे 27.72 भागिले 1.8 चे मूल्य काय आहे? किंवा आपल्याला ते भागाकार करायचं आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय आहे ते काढायचं आहे. त्यांना आपल्याला काय दिलंय ते आपण इथं लिहून घेऊया. ते म्हणतात, की 54 गुणिले 18 जर आपण केलं, तर त्याचं उत्तर आपल्याला मिळत आहे 2772. तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काय करायला सांगितलंय? 27.72 भागिले किती? 1.8 याचं उत्तर आपल्याला विचारलं आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय. काय करायचंय? तर म्हणजे आता ही जी संख्या आहे, ती आपण काय करूया? अंशात आणि छेदात नॉमिनेटर डिनॉमिनेटर मध्ये मांडून घेऊया. म्हणजेच कसं बघा, तर 27.72 भागिले 1.8. तर याचं कसं होणार आहे? तर मी काय म्हणलं, की अंशात जेवढ्या स्थळानंतर दशांश आहे, तेवढे शून्य छेदात द्यायचे. तेवढे शून्य काय करायचे? छेदात द्यायचे आणि छेदामध्ये जेवढ्या स्थळानंतर दशांश आहे, तेवढे शून्य अंशात द्यायचे. म्हणजे याचं कसं होणार आहे बघा, तर 27.72 येतं एक स्थळानंतर आहे म्हणून इथं आपण 1 शून्य दिला आणि त्यानंतर हे जे काही खाली काय आहेत 1.8 आहेत म्हणजेच 18 वर किती शून्य द्यावे लागतील आपल्याला? 2 शून्य द्यावे लागतील. बरं हे 2 शून्य दिल्याच्या नंतर लगेच याच्यावर प्रोसेस करायची नाही. तर इथं काय होतंय? हा शून्य आणि हा शून्य कटतोय. आलं लक्षात? म्हणजे आपल्याला आता बाकीच्या जी काही संख्या राहिलेली आहे त्याच्यावर भागाकाराची क्रिया करायची आहे. कारण की त्यांना इथं आपल्याला काय सांगितलंय? भागाकार सांगितला आहे. मग राहिलंय काय ते आपण इकडे घेऊया. मी तुम्हाला काय करते, उभ्या पद्धतीने सगळ्यांना समजन असा भागाकार करून दाखवते. बघा, 2772 भागिले किती? 180. तर आता आपल्याला काय करायचं आहे? 180 न भाग घालायचा आहे. मी काय करते, इथं 180 चा पाडा लिहून घेते. म्हणजे बघा, 180 गुणिले 1 म्हणजे 180 एक 80. त्यानंतर 180 गुणिले 2 काय होणार? 2 ला 2 गुणिले 0 0 आणि 8 दोन्ही 16. 16 ला 6, हातचा आला 1, 2 आणि 1 3. किती आले? 360. किंवा असंच करा ना मग 18चाच पाडा म्हणा की. म्हणजे हे काय झालं? 1 न गुणलं तर तितकं आलं. 3 न गुणल्यावर काय होणार? 18 1 18 18 36 18 त्रिक 54. 18 चोक 72 है की नाही? आणि 18 पंचे 18 पंचे 90. म्हणजेच हे झाले 900. म्हणजे इथं तुम्हाला आता लक्षात येऊन जाईल की 18च्या पाड्यामध्ये 180च्या पाड्यामध्ये काय होणार आहे? 4 नंबरला 772 येणार आहे. तर 180 गुणिले 4 केले तर आपल्याला काय मिळणार आहे? 720 मिळणार आहेत. 180 गुणिले 5 केले तर आपल्याला काय मिळणार आहेत? 900 मिळणार आहेत. तर बघूयात आपण इथपर्यंतचा पाढा आपल्याला कामाला येतो. बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला? कितीचा भाग बसल? तर 180च्या पाड्यामध्ये आपण या 3 स्थळांना एकत्र घेऊन भाग देऊया. बघा, तर 277 साठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तर 1 न भाग द्यावं लागेल. म्हणजेच या ठिकाणी 180 एक 180. तर खाली काय राहतंय बघा, 7 मधून 0 गेला, 7 राहिले. आता 7 मधून 8 जात नाहीत म्हणून काय केलं, याच्याकडनं हातचा घेतला आणि 17 मधून किती काढले? 8 काढले. तर 17 मधून 8 काढल्यावर खाली राहिले 9. इथं राहिला 0. आता बघा, ही झाली 97 संख्या. तर आपण या ठिकाणी हे 2 घेऊया. आलं लक्षात? आता बघा, या ठिकाणी तुम्हाला किती मिळत आहेत? बरं, ह्याला जर समजा आपण 6 न भाग दिला तर किती मिळतात बघा. 18 1 18 18 36 18 त्रिक 54 18 चौक 72 18 पंच 90 18 सा अष्टोदर्श म्हणजे 108 आणि हा राहिलेला शून्य इथं द्यावं लागल. म्हणजे 1080 मिळत आहेत. म्हणजे आपल्याला इथं काय करावं लागणार आहे? तर 5चा भाग द्यावा लागणार आहे. कारण तिथं संख्या आहे 972. आलं लक्षात? ह्या 972 इथं संख्या असल्यामुळं आपण इथं 900चा भाग घालू शकतो. म्हणजेच इथं 5चा भाग देऊया. आता बघा, मी दिला इथं 5चा भाग, मग 900 घेतले इथं खाली. आता राहते, आता साधी गोष्टच आहे ना, की 972 मधून 900 गेले तर खाली किती राहणार आहेत? 72 राहतील. परंतु 180 ला 72 न भाग जातो का? तर जात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल? इथं दशांश द्यावा लागेल आणि इथं काय करावं लागेल? शून्य घ्यावं लागेल. आलं लक्षात? मग आता इथं आले 720 आणि तुमच्या एक गोष्ट तर लक्षात आहे, मी इथं पाडाच बनवून घेतलाय. 180च्या पाड्यामध्ये 4 नंबरला काय आहे? तर 180च्या पाड्यामध्ये 4 नंबरला काय आहेत? 720 आहेत. म्हणजे आपल्याला इथं काय होतोय? पूर्ण भाग
बसतोय. मग आपण ती संख्या घेतली. इथं बाकी 0 आलेली आहे आणि उत्तर आपल्याला मिळालं आहे 15.4. ऑप्शनमध्ये बघा 15.4 किती नंबरला आहे? तर आपलं ऑप्शन बी हे काय आहे योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी जे शिकवत आहे ते समजत आहे का? हे नक्की कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर तुम्हाला कशात अडचण येत असेल, तर तेही मला सांगा. ते सुद्धा मी तुमच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेल. यानंतरचा प्रश्न घेऊया लगेच. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रश्न 5वा विचारण्यात आलेला आहे, की 7.2 अधिक 4.8 भागिले 5.6 वजा 3.2 सोडवल्यास येतात. म्हणजे हे सोडवल्यावर काय येईल असं विचारलं आहे. तर मी इथं गणित तुम्हाला लिहून घेते बघा आणि मग आपण ते सोडवूया. आपला क्वेश्चन कितवा चालू आहे? 5वा चालू आहे. बघा 7.2 अधिक 4.8 भागिले 5.6. आता इथं वजा आहे बरं. नाहीतर आपण घाईघाईमध्ये काय करतो, अधिक वजा न बघता सगळ्या प्रोसेस आपल्याला येतात, परंतु अधिकचं वजा, वजाचं अधिक आणि मग आपलं उत्तर काहीतरी वेगळंच येतं. ऑप्शनमध्ये काही नसतं. मग परीक्षेची वेळ असते, वेळ चालला म्हणून आपण काय करतो, घाईघाईमध्ये त्याला सोडून देतो आणि पुढे जातो. किंवा एखादं चुकून असं उत्तर येतं की ते पर्यायामध्ये असतं, मग आपण त्याला टिक करून जाता. तर बघा असं होऊ नये. त्यामुळं जे सांगितले तीच क्रिया आपल्याला करायची आहे. आता इथं काय सांगितले बघा, हे मला वाटत नाही की तुम्हाला असं उभं मांडून द्यावं किंवा तसं उभं सोडून दाखवावं. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतात. तरी पण मी इथं बघा सांगते. कारण कसा आपला क्लास हा सगळ्यांसाठीचा आहे. है की नाही? त्यामुळं कोणाला समजलं नाही असं होऊ नये. बघा 2 मधून 8 जातात का? तर 2 सॉरी मी पण तेच करू लागले बघा. तुम्हाला आताच सांगितलं मी. आपल्याला इथं काय करायची आहे? बेरीज करायची आहे, वजाबाकी नाही. तर 8 आणि 2 किती होतात? तर 10 होतात. 10ला 0 हातचा आला 1 आणि 7 आणि 4 11 होतात आणि हातचा आलेला आहे 12. आता बघा हे 12 असे लिहिले काय किंवा नुसते 12 लिहिले काय? काही हरकत नाही. तरी पण जसं आलंय तसं उत्तर मी तुम्हाला इथं लिहून दाखवत आहे. आता त्यानंतर आपल्याला करायची आहे वजाबाकी. कोणाची वजाबाकी? 5.6 वजा 3.2. आता एक म्हणजे डोक्याला समजून सांगायचं, की आपल्याला काय करायचंय. कधी-कधी आपण चिन्हही मांडतो वजाचं आणि करताना करून टाकतो बेरीज, है की नाही? तर बघा इथं आपल्याला 6 मधून किती काढायचे? 2 काढायचे. तर काय राहतात? 4 राहतात. 5 मधून 3 गेले, खाली राहिले 2. दशांशच्या खाली बरोबर असं दशांश देऊन टाकायचं. म्हणजे आपलं उत्तर आलं 2.4. अरे, मी इथं काय केलं बघा, शून्य घ्यायचा तर. इथं काय आलं होतं आपलं उत्तर? तर 12 आलं होतं. मग कशाला उगाच शून्य घ्यायचा, है की नाही? तर आपण इथे डायरेक्टली 12 लिहून घेऊया. आता मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं, आता काय आहे अंशामध्ये तर दशांश नाहीयेच म्हणून अंशामध्ये काही दशांश नाही, परंतु छेदामध्ये एक काय आहे? दशांश आहे. म्हणून आपण काय करूया, तर हे दशांश काढून टाकण्यासाठी वर एक काय करूया? शून्य घेऊया आणि मग काय होईल? इथला जो दशांश आहे तो निघून जाईल आणि हे 24 जशाच तसे येतील. आलं लक्षात? आता खाली तर काही शून्य वाढण्याची म्हणजे काही हेच नाही ना, कारण वरी काय नाहीये, दशांश नाहीये आणि ते दशांश का नाही देण्याचीच गरज नसते. कारण की शेवटी जर काय येत असेल दशांश नंतर शून्य संख्या येत असेल, तसं तर मग प्रत्येक संख्या आता आपण 11, 12, 13 ह्या संख्या लिहितो किंवा 1, 2, 3 लिहितो. मग प्रत्येकच संख्येच्या नंतर काय आहे? तर दशांश आहे. ते दशांश लिहिण्याची गरज नाहीये. तर बघा आता आपल्याला मग हा भागाकार करावा लागेल. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना 24चा पाढा येत असेल आणि मग तुम्ही लगेच बघितल्या-बघितल्या उत्तर सोडवणार, की काय म्हणणार? 24 पंचे किती आहेत? 120 आहेत. बघा इथं तुम्हाला मी गुणाकार करून दाखवते. 5 चोक 20, 20ला 0, हातचे आले 2, 5 दोन्ही 10, 11 आणि 12. म्हणजेच या ठिकाणी 24च्या पाढ्यामध्ये काय आहेत? 5 नंबरला 120 आहे. 24 एका 24 आणि 24 पाचा काय आहेत? तर 20चे. मग तुमचं उत्तर येणार 5. आता हिला मी असं पण लिहू शकते ह्या संख्येला 5.
0 आहे की नाही? जसं तुम्हाला इकडे मी आत्ताच समजून सांगितलं तसं प्रत्येक संख्येच्या शेवटी जर काय असेल 11.0 असेल, 12.0 असेल, 5.0 असेल, तर त्या 0ला काहीही अर्थ नाही. त्याला नुसतं 5 पण लिहू शकता किंवा मग असं पण लिहू शकता कोणत्याही पद्धतीनं. बघा ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आलंय का? तर ऑप्शन आपलं डी ऑप्शन काय आहे? योग्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी जे काही सांगत आहे ते तुम्हाला समजत आहे का? आणि जर समजत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या विद्यार्थी जे काही तुमचे मित्र आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्यामुळं थोडीफार मदत मलाही होईल, है की नाही? चला तर मग पुढचा प्रश्न घेऊया. तर बघा 6वा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, की 0.3 अधिक म्हणजे कंसात दिलेला आहे 0.3 अधिक 0.5 भागिले 0.2. त्याचबरोबर त्याच्या खाली पण एक काय आहे भागिले म्हणजे जाऊ द्या मी तुम्हाला काय करते, इथं गणितच मांडून दाखवते आणि ते सोडवल्यास काय येतंय ते आपल्याला काढायचं आहे. ते वाचून दाखवण्यापेक्षा मी इथं लिहित-लिहित वाचते बघा. कंसामध्ये आहे 0.3 अधिक 0. किती? तर 0.5 आहेत. मग कंस बंद आणि भागिले 0.2. आता याला पण भागिले आहे. मग काय आहे खाली? तर 0.2 त्यानंतर अधिक 0.3 याला भागिले 0.5. तर आपल्याला याचं उत्तर काय येईल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपण BODMASचा नियम पाहत असता आपल्याला काय करावं लागतंय? कंस आधी सोडवून घ्यावा लागतो. म्हणजे पदावलीची जी काही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे, की जे काही तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असं काय असेल, मिक्स असेल तर त्याला काय म्हणतात? पदावली म्हणतात. आणि त्याच पदावलीमध्ये सांगितलं आहे, की जे काही कंस असतो तो अगोदर सोडवायचा असतो. तर आपण सोडवूया. बघा, की इथं काय म्हणलंय, की 0.3 अधिक 0.5. आता याचं तर काय मांडत बसण्याची गरज नाही बघा. 5 आणि 3 किती होतात? 8 आणि हे 0ला 0 म्हणजे मी इथं लिहू का मग 0.8 है की नाही? 0.8 इथं काय आहे हे भागिले आहे. म्हणून इथं भागिलेच्या भागिले देऊन इथं 0.2 आपण देऊन टाकूया. त्यानंतर काय केलं बघा 0.5 हे काय होणार आहे? 0.2 अधिक 0.3 मिळून काय होणार आहे? तर 0.5 होणार आहे. भागिले किती आहेत? तर 0.5च आहेत. आता याच्याकडे बघितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल, की हे 0.5 भागिले 0.5 आहेत. म्हणजे काय होणार आहेत? हे कटणार आहेत. हे साध्या-साध्या सरळ भाषेत जर सांगायचं झालं, तर ही नेमकी संख्या कशी आहे? तर हे 0.8 भागिले 0.2 आहेत आणि त्याच्या काय आहेत भागिले? 0.5 भागिले 0.5 आहेत. आलं लक्षात? मग काय होणार आहे? तर हे 0.5 हे 0.5 काय होतील? कटून जातील. आलं लक्षात? किंवा मग हेच पुढे जाऊन काय होणार आहे? तर असं होईल बघा. हे जर आपण इथं नाही काढलं, तर पुढे जाऊन काय होईल? ते गुणाकारामध्ये जाईल म्हणजेच काय होईल? 0.8 भागिले 0.2 आणि हे इकडचे भागाकारातले इकडे जाऊन गुणाकारात म्हणजे खालचं वरी होत असते वरी गेल्याच्या नंतर पण ह्या दोन्ही संख्या काय आहेत सेमच आहेत म्हणून काय लिहायचं अंशातलं छेदात लिहिलं काय किंवा छेदातलं अंशात लिहिलं काय काहीच हरकत नाही. मग इथं येऊन पण काय होणार आहे तर हे दोन कटणारच आहेत. त्यामुळे इथं कटले काय किंवा इथं कटले काय काहीच हरकत नाही. मग आपल्याकडे राहिलं काय ते आपण इथं घेऊया. बघ हे समजलं तुम्हाला? आता आपल्याकडे काय राहिलं 0.8 भागिले 0.2. मग मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की छेदातला जर शून्य काढायचा, छेदातला जर दशांश काढायचा, तर अंशामध्ये शून्य घ्यायचा. जेवढ्या स्थळानंतर दशांश आहे, तेवढे शून्य अंशात घ्यायचे. त्याचबरोबर अंशातला जर शून्य काढायचा असेल, तर काय करायचं आपण? तेवढेच शून्य काय करायचे? छेदात घ्यायचे. म्हणजे त्याचं काय होईल बघा. इथंच लिहू का? इथंच लिहिते बघा. याचे होतील 80 आणि याचे होतील 20. आलं लक्षात? आता एवढं झाल्यावर तर तुमच्या लक्षात येईल, की काय होईल? काटाकाटी होईल. 20चा पाढा तुम्हाला सगळ्यालाच येते. 20 एका 20 आणि 20 चोक 80. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? 4 येणार आहे किंवा 4.0 म्हणा.
चालते की नाही? 4.0 म्हणलं तरी तेच आणि 4 म्हणलं तरी पण तेच. तर जाऊ द्या, आपलं उत्तर काय आलेलं आहे मग? 4 आलेलं आहे. तर बघा ऑप्शनमध्ये तुम्हाला 4 दिसत आहे. आहे का? इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला समजून सांगते मी. तर बघा जे काही तुमचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, तर याचं उत्तर काय केलं आहे, चुकीचं दिलेलं आहे. काय दिलंय ते 1.60 असं 60 असं दिलेलं आहे. म्हणजे बी ऑप्शन काय केले त्यांना बरोबर दिले. परंतु इथं आपण हे गणित एवढ्या पद्धतीनं, एवढ्या स्टेप घेऊन सोडवलेलं आहे, तर त्याचं उत्तर काय येतंय? 4 येतंय, है की नाही? म्हणजे प्रिंट मिस्टेक असू शकते. त्यामुळं आपलं उत्तर काय आहे? ए हे काय आहे ऑप्शन ए हे बरोबर आहे. चला तर मग आपण आता 7वा प्रश्न बघूया. तर या ठिकाणी 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायची आहे? बेरीज करायची आहे. तर त्या संख्या मी या ठिकाणी घेते. आणि ज्यावेळेस आता हा 7वा प्रश्न जो तुम्हाला दिसत आहे, तर अशा पद्धतीचे जेव्हा तुम्हाला गणितं विचारली जातील किंवा गणितं येतील, तेव्हा काय करायचं? सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती अगोदर घ्यायची. त्याच्यानंतर तिच्यापेक्षा लहान घेऊन काय करायची? बेरीज करायची. किंवा तसंही मांडलं तरी चालेल, पण मांडणी करायला तुम्हाला सोपं जाईल. बघा या ठिकाणी दिलेली आहे पहिली संख्या. मोठी संख्या मी अगोदर इथं मांडते, नाहीतर आधी काय करते तुम्हाला गणित लिहून दाखवते. गणित काय आहे बघा? प्रश्न 7व्यामध्ये 6.6 कॉमा 6.06 त्यानंतर 6.006 त्यानंतर काय आहे? आणि 66.6006 तर एवढ्या संख्या देऊन आपल्याला सांगितलं आहे बेरीज करा म्हणून. किंवा यांची बेरीज बरोबर म्हणजे काय येईल ते आपल्याला सांगायचं आहे. तर बघा आता माझ्या तर माहितीस्तव इकडं पाहिलं समजा आपण, तर काय होतीये ही संख्या आपण अगोदर घेऊया. हं? म्हणजे आपल्याला काय होईल बेरीज करायला सोपं जाईल. म्हणजे मी इथं लिहिते 66.6006 त्यानंतर मी काय करते ही संख्या लिहिते, हे की नाही? आता बघा मी बरोबर दशांशच्या खाली दशांश देणार आहे. म्हणजे हे 6 इथं लिहिले दशांश त्याच्यानंतर 006 आलं लक्षात? त्यानंतर आता ही संख्या घेते. बरोबर दशांशच्या खाली दशांश हे बघा इथं दशांश आहे. त्याच्यानंतर 06 आणि ही 6.6 तसं म्हणायला गेलं तर ह्या दोन्ही संख्या ह्या संख्येपेक्षा काय आहेत? लहान आहेत. परंतु पुढं काहीही नाहीये म्हणून आपण काय केलं तिला थोडं उशिरा घेतलं किंवा या 66 नंतर लगेच तिला घेतलं असतं तरी पण हरकत नव्हती. आता बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं तसं जिथं कुठलेच अंक नाहीयेत तिथं काय करायचे? 0 टाकून घ्या. म्हणजे काय होईल तर आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल. बऱ्याच जण काय करतात गोंधळून जातात एवढे मोठे अंक बघून आणि काय करतात ते 0 तिथं इकडचे 6 मध्ये धरतात आणि त्याच्यासोबत बेरीज करून टाकतात. तसं न करता आपण काय करणार आहोत तिथं असे 0 द्यायचे. म्हणजे एकदम तुमच्या लक्षात येते की ह्याच्या खाली काहीच नाही शून्यच आहे, त्याच्या खाली काहीच नाही शून्यच आहेत. अशा पद्धतीने. बघा. आता इथं 6 आणि 0 6 होतात. बघा 6 आणि 0 6 होतात. 6 आणि 0 6 होतात. त्याचबरोबर 6 आणि 6 12 होतात. 12ला 2 हातचा आला 1. आता लगेच दशांशच्या खाली दशांश देऊन टाका आणि मगच पुढे जा. बघा आता 6 आणि 6 आणि असं म्हणण्यापेक्षा डायरेक्ट 6चा पाढा म्हणा. 6 1 7 6 2 12 6 3 18 6 चोक 24 24 आणि 1 25 25ला 5 हातचे आले 2. आता 6 आणि 0 तर 6च होणार आहेत. परंतु हे 2 म्हणलं तर 6 आणि 2 किती होतात? 8. आलं लक्षात? आता बघा दशांश दिलाय आपण इथं. आपलं उत्तर आलेलं आहे 85.2666 असं वाचतात त्याच्यामध्ये म्हणून मी तुम्हाला असं सांगत आहे. बघा आता आपलं ऑप्शन मध्ये जाऊन बघा. तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. ऑप्शन बी. तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला कुठं अडचण येत असेल, तुम्हाला एखादं गणित सुटत नसेल, ते नक्की मला कमेंटद्वारे कळवा.
त्याचबरोबर मी जे शिकवत आहे ते तुम्हाला समजत आहे की नाही ते पण मला सांगा. त्याचबरोबर याच्यात काही इम्प्रूव्हमेंट किंवा याच्यात काही बदल करायचा आहे का ते पण कळवा. चला तर मग आता आपला शेवटचा प्रश्न घेऊया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 8वा प्रश्न असा विचारला आहे, ती मी काय करणार आहे बोर्डवर डायरेक्ट घेते. म्हणजे बघा काय दिलंय आपल्याला 4137 भागिले 1.75. आलं लक्षात? याचं उत्तर त्यांना दिलं आहे की 2364 असं उत्तर दिलेलं आहे. तर आपल्याला म्हणलं आहे की 41.37 असेल आणि त्याला भागिले जर 17.5 असेल, तर उत्तर काय येईल? तर बघा अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला विचारला आहे. मान्य आहे याचं उत्तर काय येणार आहे? असंच येणार आहे. परंतु दशांश कुठं असेल? असा प्रश्न आहे आपल्याला. कारण आपण जे काही टॉपिक सोडवत आहोत किंवा टॉपिक मधले गणित करत आहोत, ते टॉपिक आहे दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया त्या आपल्याला आल्याच पाहिजेत. तर मगाशी मी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्ही पहिली स्टेप अशी कराल, की हे काय आहे 31.37 भागिले 17.5 आहे. आलं लक्षात? मग याचं तुम्ही असं करा, इथला दशांश उडवण्यासाठी वरी 0 द्या आणि वरचा दशांश उडवण्यासाठी खाली 2 शून्य द्या. है की नाही? मग कसं येणार ते? तर 41 म्हणजे 4137 लिहिल्याच्या नंतर इथं काय करायचं आहे? x तळानंतर दशांश आहे म्हणून इथं 1 शून्य दिला आणि इथं 175 वर काय करूया आपण 2 शून्य देऊया. आलं लक्षात? आणि पहिल्या स्टेपला आपण एक करून घेऊया. ते म्हणजे एक गोष्ट करायची ती म्हणजे काय? जे शून्य एक्स्ट्रा असतील ते काय करा? काढून टाका. आता पुढे जा आणि पुढे जाऊन काय करा? भागाकार करा. भागाकार कोणाचा करायचा आहे ते आधी लक्षात असू द्या. तर 4137 भागिले इथं बघा किती राहिले तर 1750 राहिले 1750. तर तुम्ही म्हणता मला 1750 चा पाडा येत नाही, है की नाही? तर काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण जे काही म्हणजे उत्तर आहे ते असंच असणार आहे, है की नाही? तर तुमच्या एकदा लक्षात येईल, की बाबा इथं काय होणार आहे 2 चा भाग बसणार आहे, पुन्हा 3 चा भाग बसणार आहे, पुन्हा 6 चा आणि पुन्हा 4 चाच भाग बसणार आहे. परंतु दशांश कुठं येतो याच्यासाठी आपलं हे प्रयत्न आहे किंवा ही जी खटाटोप जी आहे ती कशासाठी आहे? हे दशांश नेमका येतोय कुठं त्याच्यासाठी. तर पहिल्यांदा आपण 100 म्हणजे 1750 चा पाडाच तयार करून घेऊया. बघा याच्या अगोदर कुणी अशा पद्धतीचे गणित केले आहेत का? मला कमेंटद्वारे सांगा. कमेंट करून सांगा बरं. बघा, हे काय होणार आहे? एक म्हणजे 1750 गुणिले 1 केलं तर काय येणार आहे? 1750च येणार आहेत. 1750 गुणिले 2 किती येतील बरं? तर 2 शून्य, 0. त्याच्यानंतर 5 दोन्ही 10 ला 0, हातचा आला 1, 7 दोन्ही 14 आणि 1 15, 15 ला 5, हातचा आला 1 आणि बे एक बे म्हणजे ते 2 आणि ते 1 3 म्हणजे दोन्ही किती आलं? तर 1750 दोन्ही आलं 3500 आणि 1750 गुणिले 3 करू मग. 3चा पण भाग आपल्याला बसणार आहे ना, पण 6 पर्यंत करावं लागणार आहे आपल्याला. बघा 3 न गुणूयात. बघा 3 शून्य, 0 त्याच्यानंतर 3 5 15, 15 ला 5 हातचा आला 1 त्याच्यानंतर 7 त्रिक 21 आणि 1 22, 22 ला 2 हातचा आला हातचे आले 2 6 आणि 3 1 3 3 आणि 2 5 म्हणजे 1750 त्रिक किती आले तर 5250. त्यानंतर 1750 गुणिले 4 तर 4 न जर आपण गुणलं तर बघा इथं दोन्ही किती यायला लागलेत तर 350 यायलेत म्हणजेच 1750 ला 4 न गुणलं तर 7000 येईल. बरोबर आहे की नाही? त्यानंतर 1775 किंवा 1750 गुणिले काय करा 5 करा 5 शून्य 0 5 5 25 ला 5 हातचे आले 2 5 7 35 37 38 38 ला 8 हातचे आले 3
5 एक 5, 5 आणि 3 8. बघा हे गुणाकार आपण डबल करूया. बघा 5 5 0 0, 5 5 25, 25 ला 5 हातचे आले 2, 5 7 35, 35 आणि 2 36 37, 37 ला 7 हातचे आले 3, 5 एक 5, 5 आणि 3 8. आलं लक्षात? त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला? तर 1750 गुणिले 6 म्हणजे बघा आता काय येणार आहे? 6 0 0, 5 म्हणजे 6 पंचे 30, 30 ला 0 हातचे आले 3 आणि 6 पंचे 30, 6 6 36, 6 7 42, 42, 43, 44 आणि 45, 45 ला 5 हातचे आले 4, 6 एक 6 आणि हे 4 म्हणजे 10 म्हणजे किती आले? 10,500. आता बघा इथपर्यंत बस झाले. आता आपण ह्याला भाग घालणार आहोत. पहिलाच भाग कशाचा बसल? तर पहिल्यांदा भाग बसल 2चा. बरोबर आहे का? कारण की इथं आहे 4,137 आणि इथं 3,500 आहेत. म्हणजे इथं भाग बसला 2चा. लाल पेननं तुम्हाला दिसतंय का? नसल दिसत तर मला कमेंट करून सांगत जा म्हणजे मला काय होईल? दुसरा पेन म्हणजे दुसरा पेन वापरायचं कळेल. तर बघा इथं आपण 3,500 न काय केला? भाग घातला. मग आता खाली काय राहिलं बघा? इथं राहिले 7, 3. आता काय केलं? 11 मधून किती गेले? 5 गेले तर खाली राहिले 6. इथं राहिला 0. आता बघा हे झाले 600 किती आले? 37 आले. आता 637 म्हणजे 1750 पेक्षा खूप लहान आहेत. म्हणून मला काय करावं लागणार आहे इथं? दशांश द्यावा लागेल. आलं लक्षात? मग काय केलं? मी दशांश दिला आणि काय केलं? इथं घेतला 0. आलं लक्षात? आता बघा इथं संख्या तयार झाली 6,370. मग 6,370 ला आपल्याला इथं भाग घालायचा आहे. तर कितीनं भाग जाईल मग? तर बघा इथं 3चा भाग बसल. कितीचा बसल? इथं 3चा भाग बसल. मग आपण इथं 3 देऊया आणि संख्या किती लिहावी लागेल आपल्याला खाली? 5,250. वजाबाकी करा. 0. 7 मधून 5 गेले, खाली राहिले 2. 3 मधून 2 गेले, खाली राहिला 1 आणि 6 मधून 5 गेले, तर खाली राहिला 1. तर इथं आलेले आहेत 1120. मग आपल्याला काय करावं लागेल? इथं आपण दशांश दिलेलंच आहे, म्हणजे इथे एक आपल्याला 0 वाढवता येईल, है की नाही? कारण की 1120 हे 1750 पेक्षा लहान संख्या व्हायला लागली. मग आपण एक 0 वाढवून घेतला आणि आता आपल्याला भाग जाईल तो म्हणजे 6चा भाग बसेल बघा. 6चा भाग दिला आपण. मी काय करते रेड पेननंच लिहिते ते पण 6. कितीचा भाग बसला इथं? तर 6चा भाग बसला आणि 6 नंबरला काय आहे? तर 1,500 आहेत. 10,500 सॉरी. तर बघा आता ह्याची वजाबाकी करा. 0 0. आता 12 मधून 5 गेले तर खाली किती राहतात? 7 राहतात. इथून काय केला होता आपण? हातचा घेतला होता. म्हणजेच आता इथं काय राहिलं? 0 आणि इथं पण काय राहिलं? 0 राहिलं. तर आता हे जे काही 700 आहेत, तर इथं आपण दशांश घेतल्यामुळं ह्याला काय करता येते आपल्याला? 7,000 करता येते. आणि मग बघा इथं 4 नंबरला काय आहेत? 7,000 आहेत. म्हणजे इथं 4चा भाग बसेल. आलं का लक्षात? आणि मग इथं बाकी काय राहील? तर 0 राहील आणि आपलं उत्तर काय आलं आहे? तर 2.364. ऑप्शनमध्ये बघा बरं. तर ऑप्शन बी हे आपलं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी जे काही सांगत आहे, जे काही समजून सांगत आहे किंवा शिकवत आहे, ते तुम्हाला समजत आहे का? हे नक्की कमेंटद्वारे कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.